नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीटीएच यूट्यूब मराठी चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, त्यानंतर बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याकडे कोणती कागदपत्रे हवी, त्यानंतर कोणती पात्रता हवी, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। 2025 मध्ये बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे बदललेली आहे। या प्रोसेस अंतर्गत आपल्याला बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे या संदर्भात आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बघणार आहोत। एकदा का ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं तर आपल्याला एक अपॉइंटमेंट घेऊन आपल्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रावर जाऊन आपल्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागते। एकदा का पडताळणी झाली त्यानंतर आपल्याला 1 रुपयाचं चलन भरून आपला फॉर्म हा ॲक्टिव्ह करून घ्यावा लागतो। आपला फॉर्म ॲक्टिव्ह झाल्यानंतर बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत त्यांचा लाभ आपण घेऊ शकतो। अगदी बांधकाम कामगारांच्या लग्नापासून तर बांधकाम कामगाराच्या मुलाच्या पहिलीच्या शिक्षणापासून तर ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, मेडिकल शिक्षणापर्यंत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ आपण बांधकाम कामगारांच्या रजिस्ट्रेशन अंतर्गत मिळवू शकतो। त्यानंतर आपण आपल्या घरासाठी, त्यानंतर बांधकाम कामगारांची काही दुर्दैवी घटना वगैरे झाली तर त्या संदर्भात अशा वेगवेगळ्या भरपूर प्रकारच्या योजना आहेत। त्याच्या संदर्भात आपण हा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर मग बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणती कागदपत्रे हवी ती बघूया। बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपलं वय हे 18 वर्षे पूर्ण व 60 वर्षाच्या आत असणं गरजेचं आहे। त्यानंतर बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड आणि 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र, 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आपण एकतर नोंदणीकृत अधिकृत ठेकेदाराकडून पण मिळवू शकतो किंवा आपण एखाद्या स्थानिक ठेकेदाराकडे जर कामाला जात असू तर त्याची माहिती एका फॉर्मवर भरल्यानंतर ग्रामसेवक यांचा सही शिक्का घेऊन ते पण प्रमाणपत्र आपण अपलोड करू शकतो आणि बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन करू शकतो। 90 दिवसाचं प्रमाणपत्र कसं मिळवायचं या संदर्भात पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर मग लाईव्ह डेमो अंतर्गत बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण बघूया। बांधकाम कामगाराचं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या ब्राउझरमध्ये MAHA-BOCW टाईप करून एंटर द्यायचं आहे। एंटर दिल्यानंतर अगदी वरतीच आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही लिंक दिसेल, या लिंकवर क्लिक करायचं आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पेज ओपन होईल। त्यात भरपूर मुद्दे दाखवलेले, पण आपल्याला या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी कशी करायची याची माहिती बघायची। त्यासाठी हिरव्या टॅबमध्ये आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी हे ऑप्शन दाखवलेले, त्यात आपण क्लिक करायची। त्यात क्लिक केल्यानंतर ही नोंदणी करत असताना सर्वप्रथम आपल्या जवळ आधार नंबर आणि मोबाईल नंबर जवळ ठेवायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर व मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या टॅबवर क्लिक करायचे। या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज ओपन होईल। या पद्धतीचं पुढचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला यात पहिले नाव टाकायचं आहे बांधकाम कामगाराचे, त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव, त्यानंतर आडनाव टाकायचं आहे, त्यानंतर या ठिकाणी जेंडर टाकायचं आहे, मेल फिमेल। हा आधार नंबर आपण सुरुवातीला टाकला आहे तो ऑटो आलेला असेल। त्यानंतर मॅरिटल स्टेटसमध्ये मॅरिड असेल तर मॅरिड टाकायचे, सिंगल असेल तर सिंगल टाकायचे। त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख टाकायची। जन्मतारीख टाकल्यानंतर या ठिकाणी वय ऑटो काउंट होईल। यात आपल्याला बांधकाम कामगाराचं वय हे 18 वर्षे पूर्ण व 60 वर्षाच्या आत असणं आवश्यक आहे, तरच हा फॉर्म सबमिट होईल। त्यानंतर बांधकाम कामगाराची कास्ट कॅटेगरी
या ठिकाणाहून आपल्याला सिलेक्ट करायची। त्यानंतर आपण सुरुवातीला टाकलेला मोबाईल नंबर तो या ठिकाणी दिसेल। या पद्धतीची माहिती भरल्यानंतर पुढची माहिती आपल्याला पत्ता, बांधकाम कामगाराचा जो पत्ता आहे तो आधारनुसार जो पण पत्ता असेल तो ह्या कॉलममध्ये आपल्याला फिलअप करून घ्यायचा आहे। पूर्ण पत्ता फिलअप झाल्यानंतर या पद्धतीचं पुढची माहिती आपल्याला भरायची। त्यात फॅमिली डिटेल्स, कौटुंबिक तपशील आपल्याला दिलेले आहे। त्यात आपण आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांची नावे आपण या ठिकाणी भरावीत अशी सूचना दिलेली। त्या पद्धतीने या ठिकाणी आपण ती माहिती भरायची। एका टॅबमध्ये ती माहिती भरल्यानंतर आपण ॲड मोर या टॅबवर क्लिक करायची। त्यानंतर आपल्या कुटुंबात जेवढे सदस्य असतील म्हणजे वरती सूचना दिलेली त्याप्रमाणे तेवढी या ठिकाणी पूर्ण माहिती भरायची आपल्याला। जर समजा 5 सदस्य असतील तर ॲड मोर या टॅबवर क्लिक करून आपण ती माहिती आपण यात भरू शकतो। ती माहिती भरल्यानंतर आपण पुढे नियोक्तेचा तपशील ही माहिती दिलेली आहे। यात आपण कामगाराचं स्वरूप म्हणजे कामाचं स्वरूप, बांधकाम कामगार कोणत्या कामासाठी जातोय ते या ठिकाणी निवडायचं आहे। मेसन वर्कर म्हणजे बांधकाम कामगार, ऑल टाईप ऑफ हेल्पर्स, एक मदतनीस म्हणून काम करत असेल तर मदतनीस, जे पण असेल ते या ठिकाणाहून सिलेक्ट करायचे। त्यानंतर 90 दिवसाचं प्रमाणपत्र आपण कोणाकडून आणले, एकतर कॉन्ट्रॅक्टरकडून आणलं असेल तर कॉन्ट्रॅक्टर इथून सिलेक्ट करायचं आहे किंवा ग्रामसेवक यांच्याकडून आणलं असेल तर ग्रामसेवक याच्यातून सिलेक्ट करायचे। ते सिलेक्ट केल्यानंतर आपल्या बांधकाम कामगारांसाठी लागणारे जे 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे त्यावर जावक दिनांक दिलेला असेल, तो जावक दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर जावक क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे, त्या ग्रामपंचायतीचा जिल्हा टाकायचा आहे आणि तालुका टाकायचा आहे। ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्या जवळचं जे तालुका केंद्र आहे आपले कागदपत्र पडताळणीसाठी ते या ठिकाणाहून निवडायचं आहे आपल्याला। वरची माहिती भरल्यानंतर आपल्याला पडताळणीसाठी तालुका केंद्र या ठिकाणाहून निवडायचं आहे। तालुका केंद्र निवडल्यानंतर आपल्याला पुढची माहिती या ठिकाणी भरायची। त्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि 90 दिवसाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। ते आपण आधीच स्कॅन करून ठेवायचं आहे। या ठिकाणाहून आपण आधार कार्ड जे स्कॅन करून ठेवले ते ब्राउज करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्यानंतर 90 दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे ते पण स्कॅन करून ब्राउज करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे। त्यानंतर हे दोन्ही डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला जवळच्या तालुका केंद्रात व्हिजिटिंगसाठी म्हणजे डॉक्युमेंट पडताळणीसाठी आपल्याला एक अपॉइंटमेंट सिलेक्ट करायची। अपॉइंटमेंट सिलेक्ट करण्यासाठी क्लिक टू लोड व्हिजिट डेट्स या टॅबवर क्लिक करायची। त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथं येलो कलरमध्ये ज्या डेट्स दाखवतील तो कोटा पूर्ण झालेला असेल। त्यानंतर रेड कलरमधला कोटा हा शासकीय सुट्टीचा असेल आणि ग्रीन कलरमधला म्हणजे हिरव्या कलरचा कोटा हा आपण जी तारीख निवडू ती दाखवेल आणि स्लॉट अवेलेबल या पद्धतीने व्हाईट कलरमध्ये आपल्याला दाखवू। आपण या ड्रॉप डाऊन विंडोवर क्लिक करायची। या पद्धतीचा इंटरफेस दिसेल। आपल्याला एप्रिल महिन्यात अवेलेबल स्लॉट अवेलेबल एकही तारीख दाखवत नाही। त्यानंतर मे बघू, मेमध्ये सुद्धा एकही तारीख आपल्याला दाखवत नाही। त्यानंतर जूनमध्ये पण पूर्ण डेट्स या फुल आहे। त्यानंतर जुलैमध्ये, त्यानंतर ऑगस्टमध्ये आपल्याला अवेलेबल स्लॉट दिसतोय। यात आपल्याला ज्या तारखेला व्हिजिटिंगसाठी जायचं आहे डॉक्युमेंट पडताळणीसाठी ती तारीख इथून सिलेक्ट करायची। ती सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी चेक मार्क लावायचं आहे। ती सूचना आपण वाचून घ्यायची। मी याद्वारे असे जाहीर करते की वरील सर्व माहिती माझी व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे। दिलेली माहिती खोटी असल्यास आढळून आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल, त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे। संपूर्ण माहिती आपली अचूक या ठिकाणी आपल्याला भरायची। त्यानंतर सेव्ह या टॅबवर क्लिक करायचे। सेव्ह टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर आधी दिलेला असेल त्याच्यावर एक OTP जाईल।
त्यात सेंड OTP म्हणायचं आहे। OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP म्हणायचं आहे। व्हॅलिडेट OTP म्हटल्यानंतर या पद्धतीचं ॲप्लिकेशन सेव्ह म्हणून मेसेज येईल, त्याला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर या ठिकाणी पुढची विंडो ओपन होईल, त्यात क्लिक द प्रिंट बटन बिलो टू प्रिंट द अपॉइंटमेंट लेटर। अपॉइंटमेंट लेटर इथून प्रिंट करून घ्यायचं आहे। आपल्याला डॉक्युमेंट पडताळणीसाठी हे अपॉइंटमेंट लेटर, त्यानंतर आपण सादर केलेली सर्व कागदपत्रे म्हणजे जसे की आधार, त्यानंतर 90 दिवसाचं प्रमाणपत्र, हे सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्या जवळच्या आपण निवडलेल्या तालुका सुविधा केंद्रावर जायचं आहे, आपली डॉक्युमेंट पडताळणी करून घ्यायची। या पद्धतीने आपण बांधकाम कामगाराची नोंदणी अगदी सहजरित्या घर बसल्या करू शकतो। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।